कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम जय राम नको
माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल माझेवा काळाची आवडे पडला माझेवा काळाची उडी पडेल माझेवा काळाची आवडे पडला माझेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण सोडविना बंधू पाठीचे बहीण सोडविना बंधू पाठीची बहीण सोडविना बंधू पाठीचे बहीण तेजची कामिना दूरी राही सेजची कामिना दूर राही सेजची कामिना दूर राही काळाची बावडी पडेल माझेवा काळाची उडी पडला माझेवा काळाची उडी पडेल माझेवा उडी पडला माझेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माझे बाप सोडविना तेव्हा माझे बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशिका चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशिका चौधरी आणि कसोयरी भली भली आणि कसोयरे भले भले आणि कसोयरे भले भले काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडला बाजवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडला बाजवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप तू कामणे तुला सोडविल कोण कामळे तुला सोडविना कोणे कामणे तुला सोडविल कोण कामळे तुला सोडविना कोणे एका चक्र पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया काळाची उडी पडेल बाजेवा कालाची उडी पडला बाजवा काळाची उडी पडेल बाजेवा कालाची उडी पडला बाजवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप पार कुमाये पार कुमाये पार घुमाये पार कुमाये पार घुमाये पार कुमाये विठोबार कुमार पार कुमार विठोबार कुमार पार कुमार विठोबार कुमार पार कुमार विठोबार कुमार पार कुमाये विठोबार कुमार पार कुमार विठोबार कुमार पार कुमाये विठोबार कुमार पार कुमाये विठोबार कुमार पार कुमाये कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज की तारा महाराज की जय शरण शरण पार घुमाये पार कुमाये नको नको माना गुंतू माया जाळे नको नको माना गुंतू माया जाळे नको नको माना गुंतू माया जाळी नको नको माना गुंतू माया जाळी नको नको माना गुंतू माया जाळे नको नको माना गुंतू माया जाळे नको नको माना गुंतू माया जाळी
नको मना गुंतू माया झाली. काळ आला जवळे ग्रासावया, काळ आला जवळे ग्रासावया, काळाचे आवळे पडेल बजेवा, काळाचे आवळे पडेल बजेवा. काळ आळा जवली ग्रासावया, काळ आळा जवली ग्रासावया, काळाचे ओढे पडिल बजेवा, काळाचे ओढे पडिल बजेवा. सोडावे ना देवा माझ्या बापा, सोडावे ना देवा माझ्या 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 बाप. देवा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना देवा माया बापा, सोडविना देवा माया बापा, काळाचे आवडे पडेल बजेवा, काळाचे आवडे पडेल बजेवा. विठ्ठल 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 विठ्ठल
माईक सिस्टम वाले नाहीये तिथे जवळ. गेले बोल. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आन त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुर दास तुका. पांडुरंगा कर प्रथम नमन दुसरे चरण संतांची आन त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुर दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन नमो त्रिभुवन पावन. आदत्र जननी देवाची आदत्र जनाने देवाचे आदत्र जनाने देवाचे. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचे. श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी वर्णो रघुबर विमल जसु जोदायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारे हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारे हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारे हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारे हरि कीर्तन में. राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना. राम जी को लाना लखन जी को लाना. चल आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. जी पवन कुमार पधारे हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारे हरि कीर्तन में. नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. सोडविना बंधू पाठीची बहीण सोडविना बंधू पाठीची बहीण. शेजेची कामिना दुरी राही काळाची उडी
पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण भागवत धर्म मंदिराचा कळस ज्यांनी आपल्या जीवनामधून ते जसे जगले त्यांचे अनुभव आपल्या अभंगातून सगळ्या जगाला मांडलेले आहेत. कारण त्यांचे अनुभव म्हणजे तुका म्हणे चाखोनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे. उगच कोणीतरी काही म्हटलं तर कुणी ऐकत नसतं आणि त्याचा परिणामही होत नसतो. तुकाराम महाराज म्हणतात की चाखोनिया सांगे आणि मज अनुभव आहे अंगे, म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला आणि म्हणून जगाला सांगतोय, उगच सांगत. अशा तुकाराम महाराजांचा त्यांच्या गाथातील उपदेशपर प्रकरणातील असा हा अभंग की यातून तुम्हा आम्हाला उपदेश केलेला नाही तर उपदेश कोणाला केलेला आहे? मनाला उपदेश केलेला आहे. प्रश्न पडतोय की सर्रास आपण बघितलं तर प्रत्येक अभंग हा मनुष्य देहाला उपदेशून असतो किंवा जीवाला उपदेशून असतो, पण या अभंगामध्ये तुकाराम महाराज मनाला उपदेश करत आहेत. कारण सगळ्या जडाचं मूळ, प्रत्येक दुःखाचं मूळ म्हणजे आपलं मन आहे आणि त्या मनाला शिकवण्यासाठी हा अभंग आज कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेचा थोडा परिहार द्यायचा तो असा. आपल्या म्हसरोळी या गावातील कैलासवासी मधुकर सदाशिव घरत यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवून ते परलोकीच्या यात्रेसाठी निघालेले आहेत आणि त्यांच्या उत्तरकार्यानिमित्तचा आजची ही काही कीर्तनरूपी सेवा आहे ती माझ्याकडे आलेली आहे. खरं तर नावामध्येच मधुरता आहे आणि तसंच त्यांचं जीवनही होतं. सतत हसतमुख, कुणालाही कधी अपशब्द बोलला नसेल, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. जे काही जीवन कंठल किंवा जे काही जीवन त्यांच्या वाट्याला आलं ते जीवन अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपणे जगले. म्हणून जाताना असं म्हणावंसं वाटतं की एखाद्या घरचा जेव्हा बाप जातो ना तेव्हा त्या घरचा खांब जात असतो. कारण आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचा खांब असतो. आई रडून आपलं दुःख सांगू शकत असते पण बाप मात्र रडत नसतो, कारण त्याला समाज असतो, संयम ठेवावा लागतो. पण तोच बाप जेव्हा रात्री सर्व झोपतात तेव्हा उशीमध्ये डोकं खुपसून हमसून रडत असतो, का तर कुठेही त्यालाही मन असतं. पण सगळ्या कवींनी, सगळ्या संतांनी आईला रेखाटलं पण बाप सगळ्यांच्याच हातून निसटला. कारण आई तिला जे दिसतं ना ते कडेवर घेऊन बालकाला दाखवत असते, पण बाप मात्र त्याने जे बघितलं नाही ते जग दाखवण्यासाठी मुलाला खांद्यावर घेऊन दाखवतो की बाळा, माझ्या आयुष्यात मी हे काही बघू शकलो नाही ना, पण तू मात्र बघ. तो फक्त बापच असू शकतो. जे वडील या घरातून गेलेले आहेत खरं तर त्यांची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही. ज्या मुलांना त्यांनी जन्म दिला त्यांची दोन्ही मुलं त्यांची मुलगी चांगल्या घराण्यामध्ये आहेत, चांगल्या संस्कारामध्ये आहेत. आज घरामध्ये प्रतिष्ठा आहे. सद्गुरूच्या बैठकीमध्ये आज त्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे, म्हणजे चांगले संस्कार आहेत. आणि म्हणून आज त्यांनी जी काही यात्रा संपवलेली आहे, खरं तर
50चा त्यांचा जन्म आहे आणि 25ला त्यांची या मनुष्य देहाची यात्रा त्यांनी संपवलेली. साधारणतः 75 वर्षाचं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेलं आहे आणि ते आयुष्य कष्टाने त्यांनी व्यतीत केलेलं आहे. पण जाताना जी पोकळी त्यांनी निर्माण केलेली आहे त्या मुलांना ते दुःख सहन करण्याची भगवंत ती शक्ती देवो ही भगवतचरणी प्रार्थना करते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग प्रत्येकाला आठवण करून देणारा आहे. नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. खर तर आलेला जीव बसू दे त्या लेकरांना. ते आता बसतील तर पुढे काहीतरी करतील, कारण जे पहिले बसलेच नाही ते आताही बसत नाहीत. त्यामुळे ते कुठल्या तरी बैठकीत जाऊन बसतील. त्यांची बैठक कुठे असेल हे सांगता येत. आज ती गडबड करतील, मस्ती करतील, हरकत नाही, बसतील थोड्या वेळाने शांत. पण आपण आपली सेवा करूया. खरं तर प्रत्येकाच्या वाट्याला श्वास मिळालेले आहेत. ते श्वास जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला जीवन कंठायचंच आहे. ते कसंही करा. कुणी आनंदाने जगतं, कुणी दुःखाने जगतं, कुणी जसं आलो तसंच जातं. आपण कसं जायचं हे मात्र आपल्याला ठरवायचं आहे. कारण जाताना कुणी काही नेलं नाही, येताना कुणी काही आणलं नाही. मग जे कमावलं ते इथेच ठेवून जायचंय. मग त्याच्याबद्दल आसक्ती ठेवायची नाही, कारण कुणाच्याही कफनाला खिचा नाही, आपल्यालाही देणार नाही. त्याच्यामुळे फक्त एकच विचार करायचा. कारण परीक्षिताने, राजा परीक्षिताने 7 दिवसात भागवत कथा ऐकली आणि 7 दिवसात मोक्ष प्राप्त केला. मग तुम्हा आम्हाला काही जास्त दिवस नाही आहेत, 7च आहेत. आठवड्याला 7च दिवस आहेत. त्या 7 दिवसात कोणत्या तरी एक वारी आपल्याला जायचंच आहे. मग असा फरक का? तुम्ही आम्ही पण कीर्तन ऐकतो. आज महाराज लोक आहेत, सगळे अबालवृद्ध आहेत, अगदी केस पिकवलेत कथा कीर्तन ऐकून. पण मग आपण एक साधा विचार केला की एवढ्या वर्षामध्ये आपण कधी कीर्तन ऐकलं नसेल, आपण कधी कथा ऐकली नसेल, मग आपण का नाही सुटलो? जर राजा परीक्षित 7 दिवसात सुटला तर आपण का सुटलो नाही हा विचार जर आपण केला. म्हणून प्रत्येक जीवाला संत विचार करायला सांगतात. आणि तो कोणता विचार करायचा? कारण आपण विचार खूप करतो. एक माणसाने तो रोज ऑफिसमध्ये येऊन बसला की विचार करायचा, माझ्याकडे एक मोठी म्हैस आहे, तिची शिंग खूप लांब आहेत, त्या शिंगांना धरून जर मी त्या म्हैशीवर बसलो तर मला खूप आनंद मिळेल. हा विचार तो रोज करायचा. एक दिवस मात्र त्याने ठरवलं की आज मात्र त्या म्हैशीवर बसायचंच. आणि म्हणून त्याने अगदी हिम्मत करून त्या शिंगांना पकडलं आणि जशी ती म्हैस खाली वाकली तसं तो पटकन त्याच्यावर स्वार झाला. गावातून जात असताना सगळी लोक त्याच्याकडे बघत होती. काहीतरी वेगळं दिसत होतं की आतापर्यंत आपण घोड्यावर बसलेले बघितले असतील, एक वेळेस गाढवावर बसलेले बघितले, म्हैशीवर बसलेलं कोणी बघितलेलं नव्हतं. तो माणूस जात असताना सगळी लोक बघत होती, हसत होती. असं करता करता गर्दी दिसली एका ठिकाणी आणि त्या म्हैस असती ती बिथरली आणि तिने जे पलायन करायला सुरुवात केली ना, जसं म्हणतात की गाडीचा ॲक्सिडेंट झालं की मागचा माणूस अर्जंट ब्रेक घेतल्यावर जसा पुढे येतो ना, तसा तो त्या शिंगांना धरलेला असताना ती म्हैस जशी उधळली तसं याला फेकून दिलं आणि फरफटत ओढत नेलं. काही वेळानंतर कसा बसा उठला आणि ऑफिसमध्ये येऊन बसला. त्याचा जो काही शिपाई होता त्याने विचारलं, का हो साहेब? मी रोज विचार करायचो की आमचे साहेब येतात, खुर्चीत बसतात, एक तासभर त्या म्हैशीकडे बघतात आणि रोज विचार करतात. काय विचार करत तुम्ही? काय? अरे आत्तापर्यंत मी हा एकच विचार करत होतो की त्या म्हैशीवर मला कसं बसता येईल. हा तुमचा आमचा विचार. आपण निरर्थक विचार करण्यामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करतो की जे आयुष्य अगदी क्षणभंगूर आहे आणि मिळालंय तर कसं काकताळी न्यायाने. आज मिळालंय, कधी सुटून जाईल याचा भरोसा
नाही. त्या जीवनामध्ये येऊन जर आपण असा निरर्थक विचार करत असू तर मग आपण या जीवनात येऊन करायचं काय? मग विचार कोणता करावा? क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षण हाची करावा विचार, क्षण हाची करावा विचार. तरवया पार भव सिंधू, तरवया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तरावया पार भाव सिंधू, तरावया पार भाव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. क्षणोक्षणा हाची करावा विचार आणि तरावया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाला माणसाने हाच विचार केला पाहिजे की मी या भवसागरातून तरुण कसा जाणार. कारण तो विचार ज्याने केला ते तरले, तरले तरती गा. तेच तरले की ज्याने तो विचार केला. आपले विचार डोक्यात आपल्या असंख्य विचार असतात. कारण अशी एकही व्यक्ती नाही की ती एक क्षणभर सुद्धा विचारा वाचून राहते. सतत तिच्या मनामध्ये संकल्प विकल्प सतत घर करून असतात. कुठला तरी संकल्प मनामध्ये असतो. मग तो संकल्प कसा करायचा? कारण तो बंद नाही करू शकत. कारण ते काही बटन नाही, बंद केलं की मोबाईल स्विच ऑफ, चालू केला की चालू, असं नाही. तर आपल्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात ते सतत चालू असतात. आणि मग ह्या विचारांना संतांनी एक दिशा दिली. ती दिशा आपल्याला देता आली पाहिजे. संतांनी काय केलं? ज्या मनामध्ये सतत संकल्प निर्माण होतात, सतत विचार निर्माण होतात, त्याच्यामध्ये सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याच्यामध्ये भगवंताला भरायचं आणि फक्त भगवंताविषयीच विचार करायचा. म्हणजे आपल्या मनाला जी सवय आहे ती फक्त योग्य दिशेने लावायची. लहान मुलांना अनेक सवयी असतात, फक्त त्या सवयींना दिशा देणं हे आपलं काम असतं. मग तसं संतांनी या मनातील संकल्पांना, त्या विचारांना एक दिशा दिली. तसा विचार करणं आज आपल्यालाही गरजेचं आहे. कारण तुम्ही आम्ही जन्माला आलोत, पण आतापर्यंत काय झालंय, प्रत्येक जण येतो आणि काहीतरी सांगून जातो. आज जर महाराष्ट्रात बघितले असतील 50,000 कीर्तनकार असतील, 50,000 कीर्तनकार असतील, पण तरी समाज बदलत नाही हो. का नाही बदलत? कारण याला जबाबदार ही गादी आहे. कारण या गादीवर उभं राहून काय सांगायचं हे आपल्याला कळत नाही. आणि खरं तर श्रोत्यांनी हा विचार करायला पाहिजे की इथे आलेल्या वक्त्याने काय सांगितलं पाहिजे. आपल्याला खरं तर जेवढं कीर्तनकारांचं चुकतं ना, त्याच्यापेक्षा जास्त हे वक्त्यांचं चुकतं. कारण वक्ता इतका सतर्क असला पाहिजे की कीर्तनकाराने 2 तास काय सांगावं. 2 तास हसून जीवनाचं हसू करून घ्यायचं असेल तर हसण्यासाठी अनेक मंच आहेत. पण आपल्याला असं वाटतं, खरं तर जिथे जिथे कार्यक्रमाला गेलं ना, तिथल्या लोकांची अशी अपेक्षा असते की कीर्तनकाराने 2 तास खदखदून हसवावं लोकांना, म्हणजे इथे गर्दी खूप जमेल. खरं तर गर्दीसाठी कीर्तनं नाही आहेत. कीर्तनं आपल्याला इथून तरुण जाण्यासाठी आहेत. मग कोणतं ज्ञान सांगितलं पाहिजे? ते 12,000 कोटी वर्षापूर्वी, 12,000 कोटी वर्षापूर्वी तिथून हा वारकरी संप्रदाय चालत आलेला आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये भगवंताने ते ज्ञान सूर्याला दिलं, सूर्याने ते ज्ञान मनूला दिलं, मनूने ते ज्ञान इक्ष्वाकुला दिलं, इक्ष्वाकू राजाने ते राजर्षींना दिलं. तेच ज्ञान भगवंताने अर्जुनाला दिलं, गैनीनाथांनी मच्छिंद्रनाथांना दिलं, निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना दिलं, विसोबा खेचरांनी नामदेवांना दिलं आणि चैतन्य बाबाजी चैतन्यांनी तुकोबांना दिलं. असं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं, त्या परंपरेतून आपण ते ज्ञान ग्रहण करावं, यासाठी संप्रदाय आहेत. ही खरी संप्रदायाची व्याख्या आहे. संप्रदाय म्हणजे काय? सम्यक ज्ञान. संप्रदाय म्हणजे काय? सम्यक ज्ञान. सम्यक म्हणजे काय? जसं आहे तसं, जसं आहे
तिथे बदल करायचा. कारण परंपरेने आलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान जसं आहे तसं पुढच्या पिढीला देणं म्हणजे संप्रदाय आहे. आपण त्या संप्रदायाची अगदीच पंचायतच करून ठेवले. म्हणजे लोकांनी संप्रदाय हा समजूनच घेतला नाही. आपल्याला असं वाटतं हा आमचा संप्रदाय, तो वारकरी संप्रदाय, ही बैठक, हा स्वाध्याय. अरे पण मग नक्की घ्यायचं काय त्या संप्रदायातून? तर ते ज्ञान घ्यायचे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. जेथ ज्ञानाचा कुरुटा तेथ सेवा हाच दारवंटा आणि तो स्वाधीन करी सुलभा ओळगुनी. तो जर आपल्याला स्वाधीन करायचा आहे ना, स्वतःला जर ते ज्ञान मिळवायचं असेल तर ते परंपरेतून आलेलं ज्ञान ते कीर्तनकारांनी इथून सांगितलं पाहिजे, तर हा समाज बदलेल. नाहीतर जसे आले पॅकेट घेतलं चालले. आपल्याला मोठे कीर्तनकार पाहिजेत का, तर मोठं पॅकेट पाहिजे. म्हणजे काय, लोकांनी आता पब्लिसिटी करायसाठी इंदुरीकर आणायचा. कशासाठी, तर 1,00,000-1,50,000 रुपये खर्च करायचा आणि जी पब्लिसिटी आपण आयुष्यभरात मिळवू शकत नाही ती अगदी 10-15 दिवसात मिळवायची. हरकत नाही ना त्याला 50,000चं पॅकेट दिलं तर जातं कुठे? कारण आणणारे फक्त 2 नंबर कमवणारेच आणू शकतात. आपला साधा सुद्धा गरीब दुबळा माणूस आणू शकत नाही. मग कीर्तन कोणतं ऐकायचं, तर ज्या कथेतून, ज्या ज्ञानातून जसे परीक्षित तरुण गेले, ते मोक्षाला गेले, ते कीर्तन आपण ऐकलं पाहिजे. ते ज्ञान आपल्याला मिळवायचंय. पण मग ते ज्ञान आपण ग्रहण करू शकतो का? करू शकतो? मी जर म्हटलं की मी आता 4 तास इथे कीर्तन करते, तुम्ही बसू शकता का? मला तर सूचना आधीच आली आहे, बाबा सगळे दमून आलेत, 1 तासात उरकायचे. बरोबर? म्हणजे आपली तेवढी क्षमता नाही. मग तुकाराम महाराजांनी अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये पटवून दिलंय. काय पटवून दिलं, तर त्यांनी आपल्याला उपदेशच केला नाही, त्यांनी मुळावरच गाव घातलंय. फांद्यांना पाणी घालायचं नाही. कारण फांद्यांना तुम्ही कितीही पाण्याचं सिंचन केलं तरी रोज करावं लागेल ना ते, कारण रोज त्या कोरड्या पडणार आहेत. पण मुळाला घातलं तर रोज झाड वाढणार आहे. म्हणजे मुळावरच घाव घातला की कुठे ज्ञान द्यायचं, कुठे उपदेश करायचा, तर मनाला उपदेश हेच अभंगाचं पहिलं चरण. नको नको म्हणाय गुंतू माया जाळी हो, नको नको म्हणाय गुंतू माया जाळी, नको नको म्हणा कुंद माया जाळे, नको नको म्हणा कुंद माया जाळे, नको नको म्हणा गुंतू माया झाली हो, नको नको म्हणा कुंद माया जाळे. काळ्याला जवली ग्रासावया, काळ्याला जवली ग्रासावया, काळ्याला जवली ग्रासावया, काळ्याला जवली ग्रासावया हो, काळाची ओळे पडेल माझेवा हो, काळाची ओळे पडेल माझेवा, काळा जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, जवळी ग्रासावया, काळाला जवळ ग्रासावया, तालाचे ओढे पडेल बाजवा, तालाचे ओढे पडेल बाजवा. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. खरं तर आपण गुंतलेलो नाहीये,
आपलं मन गुंतलंय. संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी सहज आणि सरळ आहेत, फक्त गुंतागुंत आपण केले. संसार म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय, या दोन गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला खूप सोपं जाईल अगदी देवाकडे जाणं. संसार म्हणजे तरी काय? घर, पैसा, अडका, गाडी, मुलं बाळं, संसार, पत्नी, या सगळ्याला आपण संसार म्हटले, पण खरं तर संसार याला नाही म्हटलेलं. संसार म्हणजे काय तर आपण जी आसक्ती ठेवतोय ना, जी आसक्ती आपण त्या सगळ्यांमध्ये ठेवतोय, ज्या मनामध्ये जी आसक्ती आहे प्रत्येकाबद्दल, आईची मुलाबद्दल असेल, मुलाची वडिलांबद्दल असेल, मुलाची आईबद्दल असेल, बहिणीची भावाबद्दल असेल, ती जी आसक्ती आहे ना तिला खरं तर संतांनी संसार म्हटले. संसार करावा, कारण एकही संतांनी संसार सोडून दिलेला नाही. मग संसार कसा करावा तर आसक्ती विरहित. आसोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. अजून संसार जीवे वेगू करे, वेदशास्त्र भारे बाह्य सदा, वेदशास्त्र भारे बाह्य सदा. आसोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदांनी, शास्त्रांनी, सर्वांनी बाह्या वर केल्यात, म्हणजे हात वर केलेत की बाबा या संसाराचं मूळ आम्हाला शोधता आलेलं नाही, पण हे जीवा तू या संसाराला आलायस ना, तर आता तू काय कर, वेगू कर, म्हणजे गती कर. कशासाठी तर काळ आला जवळी, प्रत्येकाच्या उशाला काळ बसलेला आहे. येवोनिया काळ बैसला से उस्या, आणि अजूनही किती आहे, प्रत्येक क्षणाला तो मोजत आहे की काळ प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घटिका घडी घडी काळ वाटयाचे पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटे याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. किती वेळ आहे, किती वेळ आहे, कारण काळ आणि वेळ जेव्हा एकत्र येते ना तेव्हा मात्र आपल्याला इथून जावं लागतं, कारण आपलं हे भाड्याचं घर आहे. जिथं आलो तिथं ना तुम्ही राहायला आलेत ना मी राहायला आले. एक दिवस आपल्याला ते घर सोडून जायचंय, कारण भाड्याच्या घराला आपण आपली मालकी दाखवू शकत नाही. मग या भाड्याच्या घरातून निघण्याच्या आधी काय केलं पाहिजे तर तयारी केली पाहिजे. कशाची? जाण्याची. कारण आपल्याला 1-2 दिवसासाठी जरी बाहेर जायचं झालं तरी आपण 8-15 दिवस तयारी करतो. मग जिथं कायमचं जायचं आहे तर त्याची तयारी किती दिवस करायची, केली पाहिजे ना, कारण ती तयारी तुम्ही आम्ही करत नाही आणि म्हणून जाताना आपण रडतो. दुःख कसलं होतं आपल्याला, आपली तयारी, कारण मन गुंतलेलं असतं ना कुठेतरी, ते मन लवकर निघत नाही. मग ह्या मनाला समजावलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, आणि काळ आला जवळी, तो काळ तुझ्या अगदी जवळ येत आहे, कारण प्रत्येक क्षणाला तुम्ही आम्ही मरत आहोत, जगत नाहीत. परीक्षिताला 7 दिवसात मोक्ष मिळाला, का तर त्याने मृत्यूला समोर ठेवलं, आणि तुम्ही आम्ही हेच विसरतोय. आपण मृत्यूला विसरून जगत आहोत आणि म्हणून प्रत्येक दिवस आपला सुखात. झोपण्याच्या आधी आपल्याला एक क्षण सुद्धा वाटत नाही की मी जर आता झोपलो आणि सकाळी उठलोच नाही तर, असं वाटतं? नाही वाटत. का तर आपण एवढं बिनधास्त झोपतो, आपल्याला माहित आहे की उद्या मी उठणार आहे. पण लक्षात ठेवा, एक वेळ अशी येणार आहे ना झोपलेला परत उठणार नाही, आणि ती वेळ लांब नाही हो, कारण प्रत्येक क्षणाला काळ आपल्या जवळ येत आहे. नवे नवे आपण काळाच्या जवळ जात आहोत. मग हा विचार कुठेतरी, मरण, संतांनी समोर मरण ठेवलं,
मृत्यू समोर ठेवला आणि म्हणून त्यांचं प्रत्येक पाऊल भक्तीमध्ये पडत गेलं. आणि काय मी आपलं- उधार पावेन मी उधार पावेन हो काय कृपा करील नारायण जय कृपा करला नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन हे करा समाधान चित्त माझे कय खंड येईल कर्म कय खंड येईल कर्म चित्त माझे जय खंड कर्म जय खंड कर्म संत म्हणतात जे जे भेटेल त्याला एकच प्रश्न विचारायचा, कै मी उद्धार पावेन कै कृपा करील ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. कारण या चित्ताला एकच तळमळ लागून राहिली पाहिजे की मला यातून सुटायचंय आणि मी कसा सुटणार आहे. कारण आपल्याला पहिला तर प्रश्न पडला पाहिजे की मी इथं आलोयच कशासाठी. हा नरदेह आपल्याला कशासाठी मिळालेला आहे. खायचं प्यायचं आणि झोपायचं मस्त याच्यासाठी मिळालंय. भगवंत स्वतः म्हणतात की मी अशी एकच योनी निर्माण केले की त्याला मी बुद्धी दिले, बुद्धीचे वैभव अन्य नाही. एका केशवराजे सगळं सिद्धी, सगळ्यांना बाकी सगळं दिलं पण फक्त बुद्धी मनुष्य देहाला दिले. आणि ती कशासाठी. अधिक हे ज्ञान नाही कोठे अधिक ज्ञान नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे याच देह घड देवाचे भजन अनेक ज्ञान नाही कोठे अनेक ज्ञान नाही कोठे अनेक ज्ञान नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे याची देही घडे देवाचे दुसऱ्या याच्यामध्ये घडणार नाही. कारण भगवंत स्वतः म्हणतात की ज्याच्यासाठी तुम्हाला हा नरदेह दिलेला आहे ना तो नरदेह एकदा तुमच्या हातून सुटून गेला की मग यातून पुन्हा सुटण्याचा मार्ग मग परत 84 मध्ये जायचं. मग त्या 84 आपण सध्या तरी काय म्हणतात 83,99,999 योन्या फिरून आलो आणि ही 84 लक्ष योनी आहे. जर इथून हा मार्ग सुटला तर परत एकदा 84च्या फेऱ्यात अडकावं लागेल. मग उत्तम काय आहे. कमी वेळात कमी याच्यामध्ये समजून घेणं आणि सुटून जाणं ते सगळ्यांसाठी उत्तम आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर प्रत्येक क्षणाला आपण मृत्यूची आठवण ठेवली पाहिजे की आज ना उद्या तो स्मशानात गेलाय. मी पाठवायला जरी गेलो असेल ना तरी उद्या मला सुद्धा तिथंच जायचं आहे. कारण सगळ्यांचं घर कुठे आहे. गावाच्या बाहेर. फक्त आपण काय विचार केलाय की माझा बंगला माझी गाडी आणि जाताना सगळ्यांचंच घर गावाच्या बाहेर आहे. ते पत्र्याचं शेड कसं का नाही असू द्या तिथंच प्रत्येकाला जायचं आहे. त्याच्यामुळे ती आठवण प्रत्येक क्षणाला माणसाने ठेवली पाहिजे. बंगल्यात राहिलं म्हणजे असं नको वाटायला की मी म्हणजे याच्यातला सगळ्यात श्रीमंत. कारण जेवढे सगळे असं नाही की काही कमवायचं नाही. कर्म करा पण कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा धरू नका. कर्म करत राहा. कारण कर्म केलं तर आपण पुढे जाणार आहे. कारण कर्मा वाचून गतीच नाहीये. प्रत्येकाला काही ना काही काम करायचं. मग का नाही ते भजन करावं. काम काही ना काही करायचंच आहे. मग जर आपण भजन केलं तर कारण भजन केलं तर भोजन आयतं असतं की नाही महाराज. असतं. फक्त जाऊन बसायची खोटी. का तर आपण देवाचं भजन करतो. मग त्याला काळजी आहे. कारण भगवंत आणि लक्ष्मी यांचं दोघांचं भांडण झालं. आता पण होतं की नाही. लक्ष्म्यांचं होतं ना.
लाडकी बहीण आल्यापासून तर जास्तच. मग लक्ष्मीचं आणि भगवंताचं भांडण झालं. लक्ष्मी म्हणते की ह्या पृथ्वी तलावर मी श्रेष्ठ आहे आणि भगवंत म्हणतात अगं वेडे तू नाही मी श्रेष्ठ आहे, कारण इथले पृथ्वी तलावरील सगळे जीव मी निर्माण केले, त्यांची सगळ्यांची सोय मी करतोय, त्यांना खाऊ पिऊ मी घालतो, म्हणजे मी श्रेष्ठ. लक्ष्मी तेवढ्यातच एक प्रेत यात्रा निघाली होती आणि 14 खांदेकरी होते, मागे पब्लिक भरपूर होती. लक्ष्मीने विचार केला ही चांगली संधी आहे आणि म्हणून 2-2 हजाराच्या नोटी खऱ्या हो पाडायला सुरुवात केली. जसा पाऊस पडायला लागला ना, खांदेकरांनी प्रेत दिलं आपटून, नोटी घेतल्या आणि पळत सुटले. लक्ष्मी म्हणते भगवंता मी सांगते ना तुम्हाला की ह्या पृथ्वी तलावर मी श्रेष्ठ आहे. मग भगवंत तिला म्हणतात अगं वेडे तू एक गोष्ट बघितलीस का, नोटी कोणी पळवल्या? खांदेकरांनी. प्रेतांनी एकतरी नोट घेतली का? ज्याच्यात मी होतो ना त्यांनी नोटी पळवल्या. ज्याच्यातलं मी निघून गेलो ना त्याला तुझी काहीच गरज नाही. म्हणजे श्रेष्ठ कोण? भगवंत. कारण तो प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची सगळ्याची व्यवस्था करणारा आहे, तो पालनहार आहे, त्यांनी आपल्याला जन्माला घातले. मग आपल्याला आपण कोण आहोत हे समजून घेतलं पाहिजे. भगवंत किंवा परमात्मा काय आहे, तर परमात्मा हा सच्चित आनंद आहे. सच्चित आनंद म्हणजे काय, तो सदा सर्व काळ आनंदी आहे. मग त्याचाच अंश तुम्ही आम्ही आहोत. मग आपण पण आनंदी असायला पाहिजे ना, पाहिजे की नाही? पण असतो का? त्या कॅमेरामनला सांगावं लागतं ताई स्माईल प्लीज, तेव्हा कुठे थोडेसे गाल वरती येतात. का? तर आपण ह्या संसारामधल्या दुःखांनी एवढं पिचून गेलोय की आपल्याला हसायला सुद्धा इच्छा होत नाही. पण खरं तर संसारापेक्षा जर थोडासा आपण विचार केला की अरे तो भगवंत एवढा आनंदी आहे, तो सच्चित आनंद आहे, तर मी त्याचा अंश आहे, तर मी दुःखी कसा असेन, हा विचार जर तुम्ही आम्ही केला तर आपण दुःख भोगू शकत नाही. खरं तर आपण कळालं पाहिजे की हे जे दिसतात ना हे कपडे आहेत, ते जर काढले तर आतमध्ये जो आत्मा आहे ना तो मी आहे, तो आत्मा मी आहे. जर तसं नसतं तर एखादं प्रेत पडलेलं आहे, एखादं प्रेत पडलेलं, आपण सहज म्हणतो हा हात माझा, हे डोळे माझे, हे डोकं माझं, घर माझं. ज्या अर्थी आपण माझं म्हणतो त्या अर्थी मी कोणतरी वेगळा असेल ना. साधा विचार आहे की ज्या अर्थी हात माझा आहे म्हणजे हात ज्याने धारण केलाय तो कोणतरी वेगळा आहे. म्हणजे हे आपण दाखवून देत असतो की हे सगळे आहेत ना, ही माझी इंद्रिय आहे, पण त्यांना चालवणारा कोणीतरी आहे. जर डोळे पाहत असते तर मड्याने पण बघितलं असतं, प्रेताने बघितलं असतं की नाही. त्याला डोळे नसतात का? त्याला हात नसतात का? त्यानेही कर्म केलं असतं. ज्या अर्थी डोळे पाहत असतील तर प्रेताला पण डोळे असतात, त्यानेही बघू शकले असतं. पण तुम्ही आम्ही बघतो म्हणजे काय करतो, तर आपल्या हृदयातील जो आत्मा आहे ना, जो जीव आतमध्ये आहे ना, तो डोळ्यांच्या मार्फत पाहत असतो, तो हातांच्या मार्फत कार्य करून घेत असतो. म्हणजे त्याच्या ज्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्याने हा देह धारण केलाय. मग जाताना काय जाणार आहे, तर तो जीव निघून जाणार आहे, ते चैतन्य निघून गेलं, तो आत्मा निघून गेला की हे शरीर खाली पडणार आहे. संत किंवा जे परमपदाला पोहोचलेत ते देह ठेवत असतात आणि आपण प्राण सोडत असतो. खरं तर आपल्याला दुःख किंवा त्रास का होतो, तर आपण प्राण सोडतो आणि संत देह ठेवतात. कारण त्यांना कळालंय की हा देह आणि आतला आत्मा आम्ही भिन्न आहोत. मग ती स्थिती येण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे, तर आपण स्वतःला कळवून दिलं पाहिजे की आपल्याला जसं युद्धभूमीमध्ये कार्य करणारे सैनिक वेगळे असतात ना, असतात की नाही. युद्धभूमीमध्ये कार्य करणारे सैनिक वेगळे असतात. त्याचा सेनापती, सेनापती आणि त्याच्यावर कोणतरी कर्नल असतो. आपण मिलिटरीचा जर विचार केला
तर आपल्याला कळतं की काम करणारे सैनिक वेगळे असतात, त्यांना आज्ञा देणारे वेगळे असतात, त्यांना आज्ञा देणारे दुसरे कोणीतरी असतात आणि त्या सगळ्यांच्या वरती जो असतो तो काहीच करत नसतो, पण तरी तो त्यांचा वरचा साहेब असतो, पण तो काहीच करत नसतो. तसं आपलं शरीर आहे. आता ह्या युद्धामध्ये आपण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा आंतरबाह्य मन आपल्याला रोज प्रत्येक क्षणाला आपण युद्ध करत आहोत. कशाशी कशाशी युद्ध करतो? इंद्रिय आहेत ना, ही जी इंद्रिय आहेत ती विषयांशी युद्ध चालू आहे प्रत्येकाचं. मग 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय आहेत ती काम करत असतात. खरं तर त्यांच्या हातात दुसरं काहीच, त्यांना दोष देऊन फायदा. त्याच्यावरती ज्ञानेंद्रिय आहेत की ते जाणतात आणि म्हणून ते त्यांना त्यांच्याकडून काम करून घेतात. आता या ज्ञानेंद्रियांना पण आज्ञा देणारा कोणीतरी आहे आणि तो म्हणजे सेनापती, तो म्हणजे आपलं मन. तो ज्ञानेंद्रियांना आज्ञा देतो. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाकडून काम करून घेतात आणि या मनाच्या वरती त्याला चालना देणारी कोणीतरी बसले आणि ती म्हणजे राणी, ती म्हणजे आपली बुद्धी. ती बुद्धी काय करत असते? ती सगळं जाणते आणि सगळं जाणत असून सुद्धा ती सेनापतीकडून काय काम करून घ्यायचं ही त्याला आज्ञा देत असते. पण राजा असतो ना, तो बुद्धीच्या पण वर असतो. तो फक्त काय म्हणतात की काही माणसं अशी असतात ना, ती फक्त लांबून बघत असतात की यांचं काय चाललंय, फक्त निरीक्षण करतात, काही सल्ला देत नाही. तसं आतला जो आत्मा आहे ना, तो फक्त बघ्याची भूमिका करतोय, तो कुठलंही काम करत नाही. मग मला सांगा, चुकतं कोणाचं? चुकतं समोरून एक सुंदर स्त्री आली, रूपवती स्त्री बघितल्यानंतर, तिचं तारुण्य बघितल्यानंतर डोळ्यांनी जाणीव करून दिली मनाला, त्या सेनापतीला जाणीव करून दिली की समोरून एक रूपवती सुंदर तरुण अशी स्त्री येत आहे. बुद्धीने सेनापतीला ढकललं पुढे मनाला आणि त्याला सांगितलं, काय होतंय का बघ, काय होतंय का बघ. आणि म्हणून मनाने काय केलं? पुढच्यांना आज्ञा दिली. त्या कर्मेंद्रियाने फक्त काय केलं? डोळ्यांनी बघितलं होतं, हाताने कर्मेंद्रियाने फक्त थोडासा धक्का दिला. म्हणजे काम कोणी केलं? कर्मेंद्रियाने केलं. हाताने धक्का दिला. थोड्या वेळात काय झालं? त्या तरुणीच्या पायात चांगली चप्पल होती बाटाची, काढली आणि थान दिशी गालावर बसली. जशी गालावर बसली ना, चोळायलाच लागला. विचार करतोय, मी तर काय केलं नव्हतं, मी काय केलं नव्हतं. बघितलं कोणी? डोळ्यांनी. डोळ्यांनी काय केलं का? फक्त जाऊन सांगितलं मनाला की समोरून एक सुंदर रूपवती स्त्री येते. बुद्धीने चालना दिली, काय होतंय का बघ. आणि मनाच्या आधिपत्याखाली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आली आणि त्यांनी ते काम केलं. खरं तर त्यांचा काही दोष आहे का त्याच्यामध्ये? पण मार कोणी खाल्ला? खाल्ला ना गालाने मार. म्हणजे प्रत्येक जण त्याच्या हातात काही नसताना सुद्धा मार खातो का? तर त्याला आज्ञा देणारा कोणीतरी ती आज्ञा ते टाळू शकत नाही. तुमचं आमचं काय झालंय की जे मन आपल्या ताब्यात असायला हवं तर आपण राजा असू, ज्याचं मन ताब्यात आहे ना तो साधू, आणि ज्याच्या अधीन किंवा जो मनाच्या अधीन आहे तो जीव. मग तुम्ही आम्ही साधू का बनू शकत नाही? कारण साधू म्हणजे वैरागी म्हणजे असं नाही की त्यांनी भगवे कपडे घातले की तो वैरागी बनला. तर वैरागी बनण्यासाठी त्याची वृत्ती वैरागी बनली पाहिजे. कारण वृत्तीमध्ये काय, अनेक संकल्प विकल्प काम करत असतात. मग हे सगळे संकल्प विकल्प चांगल्या दिशेने असतीलच असं नाही. ज्याची वृत्ती बिघडली ना त्याची मती पण बिघडते आणि त्याची कृती पण बिघडते. मग जे मन आपल्या ताब्यात असायला हवं खरं तर ते मन आपल्यावर आधिपत्य गाजवतं. आणि तुम्ही आम्ही हे जे दुःख भोगतोय ना त्या मनामुळे दुःख भोगतो. कारण मनाला इच्छा आहे, मनाला
इच्छा आहे, मग ते मन त्याच्या इच्छेनुसार आपल्याकडून कार्य करून घेतं, आपल्या इंद्रियांकडून कार्य करून घेतं आणि म्हणून तुम्ही आम्ही या विषय वासनांमध्ये अडकलेलो आहोत. मग इथून जर सुटायचं असेल तर त्या तुकाराम महाराजांनी जसं म्हटलं की नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. कारण तो जवळ प्रत्येक क्षणाला आपल्या जवळ येत आहे. यासाठी आपण मनाला उपदेश केला पाहिजे की हे मना या संसारामध्ये अडकून पडण्यापेक्षा तू त्या भगवंताच्या चरणी देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. संसारी व्यसनी, संसारी व्यसनी पडून दे, नामस्मरण घडो संत समागमी, नामस्मरण घडो संत समागमी. संसार व्यसने, संसार व्यसने पडून दे, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे. तेव्हा माझे मन लागो तुझे चरणी. या मनाला काय उपदेश करायचा की माझं मन आहे ना भगवंता तुझ्या चरणाशी लागलं पाहिजे, या संसार व्यसनामध्ये ते अडकलं नाही पाहिजे. कारण मन काहीच करू शकत नाही. खरं तर मनाच्या अधीन आपली इंद्रिय गेल्यामुळे आपण ह्या विषय वासनांमध्ये अडकून पडतो. एक साधासा विचार करा की जर मनाला स्वतःला पाहिजे ते करता आलं असतं तर मनाने खूप उड्या मारल्या असत्या, कारण त्याला आपण आवरू शकत नाही. समजा आपल्या गावातील एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा लावल्या. मनाने विचार केला शिरपातात्याच्या शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा लागल्यात, अगदी एक ताप जरी उपडलं ना तर पसाभ शेंगा नक्कीच मिळतील, जाऊन आपण बघू तर खरा. मनाने विचार केला. आता ते मन काय करू शकतं का? बघा, आपल्याला जर मनाच्या अधीन जायचं असेल तर मन जी आज्ञा देईल ती कृती आपण करत असतो. पण मग आपण जर मनाला आपल्या ताब्यामध्ये ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे? मनाला सांगायचं, हे मना तुला शेंगा पाहिजेत ना, मी इथेच बसून राहतो, तू जा तिथं बसून शेंगा खा आणि मग परत जाईल का मन? खाऊ शकतं शेंगा? नाही खाऊ शकत, कारण त्याला कृती करता येत. आपणच त्याला मदत करतोय. त्या मनाला तुम्ही आम्ही मदत करत आहोत का? तर आपण त्याला शरण गेलोत. खरं तर सुरुवातीला आपण दारूला पित असतो, सुरुवातीला आपण दारूला पित असतो, पण शेवटी दारू आपल्याला पित असते. तेव्हा ती सुटत नाही. का नाही सुटत? खूप आज शपथ घेतले देवा, उद्या सकाळपासून अजिबात दारूला शिवणार नाही. कधीपासून? हां, कारण रात्रीची चढलेली असते. सकाळ होते, एकदम निवांत शपथ घेतले. 10 जणांना जाऊन सांगतो, आजपासून शपथ घेतली मी परत दारूला हात लावणार. खरं तर हे प्रत्येक जीवाला वाटतं हो. असं कुणीही दारुड्या नसेल की त्याला वाटत नाही मी दारू सोडावी, असं वाटतं. कारण मुळा बाळांचं किंवा घरा संसाराचं झालेलं वाटोळं कुणाला बघवत नसतं. पण आज मी तुम्हाला मनाची गोष्ट सांगते म्हणून सांगते की तो दिवसभर विचार करतो आजपासून पुन्हा दारूला शिवणार नाही. जशी संध्याकाळ होते गार वारा सुटायला लागतो आणि मग थोडीशी गरमी घशाला खवखवायला लागतं आणि मग हळूहळू पावलं कुठे जातात? कुठे जातात? फक्त आजचा दिवस, उद्यापासून अजिबात नाही. परत शपथ घेतो. मला सांगा, आता त्याचं मन त्याच्या ताब्यात आहे का? नाही. मग आपण वेगळं काही नाही, दारुड्यांसारखं आपल्याला फक्त ते दारुडी समोर दिसतात म्हणून आपल्याला वाटतं की तो दारू पितोय, पण आपण किती व्यसनं करतोय? आपली व्यसनं न सुटण्यासारखी आहेत. प्रत्येकाला कसलं ना कसलं व्यसन आहे. का? तर आपण इंद्रियांच्या अधीन झालो. म्हणून इंद्रियांना
आपल्या ताब्यात ठेवायचं, म्हणजे त्या मनाला आवर घालायचा. मग कसा घालायचा? तर त्यालाच कामाला लावून द्यायचं. जे मन आपल्याला कामाला लावतं ना, त्या मनाला तुम्ही आम्ही जर एकदा कामाला लावलं की आपलं कामच संपलं. मग माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. त्या मनाला छंद लावायचा. कशाचा? भगवंताच्या नामाचा. नित्य गोविंद गोविंद गोविंद. कारण प्रत्येक क्षणाला एकदा ते मन कामाला लागलं ना की आपलं कामच संपलं. मग काय करायचंय? एकच धंदा, नित्य दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाड. मग आपल्याला दुसरं कामच शिल्लक राहत नाही. कारण त्या मनाने आपल्याला कामाला लावलंय, एकदा त्याला कामाला लावून द्या, आपण मग निवांत झोपा. कारण अर्जुन ज्या दिवशी भीष्म प्रतिज्ञा झाली की उद्या एकही पांडव शिल्लक राहणार, त्या दिवशी सुद्धा निवांत झोपू शकला. का? जेव्हा भगवंताला जाग आली, बघतो तर काय अर्जुन सगळे एकदम निवांत झोपलेत. अर्जुनाला भगवंताला मात्र झोप येत नव्हती. का? तर उद्या ज्या अर्थी भीष्माची प्रतिज्ञा आहे त्या अर्थी उद्या पृथ्वी निष्पांडव होईल. आणि म्हणून उठले, गेले अर्जुनाकडे, उठवलं हलून, अर्जुना तू झोपू कसं काही शकतोस? उद्या भीष्माची प्रतिज्ञा आहे की उद्या अर्जुन शिल्लक राहणार, तू कसं काय झोपू शकतो? भगवंता तू आहेस ना, तू जागा आहेस हे मला माहित आहे, म्हणून मी निवांत झोपू शकलो. का? तर अर्जुनाचा प्रत्येक श्वास सोहम सोहम म्हणत होता, म्हणून कृष्ण त्याचं सारथ्य करत होता. मग आपल्या रथावर पण कोणाला तरी बसवायचं आहे ना, मग कोणाला बसवलं पाहिजे? सारथी आपल्याला पाहिजे की नको? पाहिजे ना. कारण हे जे मन आहे ना, खरं तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. मग ते 10 घोड्यांचा जो रथ आहे त्याच्यावर सेनापती आपण मनाला केलंय. मग मन काय करेल? त्याला जिकडे जायचं तिकडे घोड्यांचा रथ घेऊन जाणार आहे. मग त्या मनाला रथावर बसवायचं की भगवंताला बसवायचं हे तुम्हा आम्हाला कळालं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी कथा कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा का आपल्या रथाचा लगाम आपण भगवंताच्या हातात दिला, सद्गुरूच्या हातात दिला ना, की मग समजायचं की आपण मुक्कामाला जाऊन निवांत होऊन चालायचं. का? तर आपला रक्षण करणारे कोण असतात? सद्गुरू. कारण त्यांच्या परंपरेत तुम्ही आम्ही चालत असतो. काना वचनाची आहे भेटी. एकदा की सद्गुरूचं वचन आणि आपले कान याची भेट झाली ना की मग ती ज्ञानाची गंगा सतत पुढे वाहत राहते. आणि ही गंगा जर आपल्यापर्यंत पोहोचली तर आपण उद्धरून गेल्याशिवाय राहणार नाही. कारण मन एकदा आपल्या ताब्यात आलं की मग आपलं कामच संपलं. मग ते मन एकदा ताब्यात घेतलं की त्यानंतर काय करायचं? तर आपल्याला असं वाटतं की माझे जे सगळे आहेत ना ते मला मदत करतील, पण खरं तर कुणीच कोणाच्या मदतीला धावणारा जेव्हा वेळ येते ना तेव्हा कुणीच जवळ नसतो. अगदी माता पिता सुद्धा कोणच सोडवणारं नसतं. कारण तुम्ही बघा ना, एकदा काळ आला तो कुठेही असू द्या, तो आपण म्हणतो की वीज पडली तर ती वीज म्हणे त्याला शोधत शोधत जाते, घरी नाही, शेतावर नाही, जिकडे तिकडे जाते आणि जिथं असेल तिथं जाऊन पडते. म्हणजे काय? तर त्याचं काळ आणि वेळ आलेली असते, तिथं कुणी सोडवणारा नाही. हेच अभंगाचं दुसरं चरण. कालाची एवढी पडेल बाजे व्हा
कालाची एवढी पडेल बाजे काळाची उडी पडेल माझे भाय काळाची उडी पडेल माझे भाय कालाची एवढी पडेल बाजे कालाची एवढी पडेल बाजे काळाची उडी पडेल माझे भाय काळाची उडी पडेल माझे भाय सोडवे ना तेव्हा माय बापा सोडवे ना तेव्हा माय बापा सोडवे ना तेव्हा माय बापा कालाची उडी पडेल बादेवा कालाची उडी पडेल बादेवा सोडवी ना तेव्हा माय बाप सोडवी ना तेव्हा माय बाप सोडवी ना तेव्हा माय बाप काळाची उडी पडेल बादेवा काळाची उडी पडेल बादेवा आपल्याला वाटतं की हे माझं ते माझं ते माझं, शेवटी कुणी सोडवणारा नाही. अगदी बहीण असू द्या, भाऊ असू द्या किंवा आपली पत्नी असू द्या, कुणीही सोबत येत, सगळे त्याच्या त्याच्या जागीच थांबतात. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या, मित्र असू द्या, मित्र बंधू जलपान तक, बेटा आएगा अग्निदान तक, बीवी रहेगी मकान तक, घर का सभी परिवार स्मशान तक, उसके आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना अकेला जाए, भजन के बिना अकेला जाए, ये 2 दिन का मेला रहे, बीज बोए बबूल के तो आम कहाँ से खाए, बीज बोए बबूल के तो आम कहाँ से खाए. सगळे त्यांच्या त्यांच्या जागीच थांबणार आहेत, कुणीही आपल्या सोबत येणार नाही. फक्त शेवटी एकटाच स्मशानावर जळतोय. माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगे कोंबी भाग जजनी. मित्र, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाण, शेवटच्या क्षणाला कुणी सोडवायला नसतं. त्याच्यामुळे सगळ्यात कुणाच्यातही जीव ठेवू नका. सगळा जीव कुठे व्हायचा? वाहू हा संसार, तो संसार म्हणजे जीव. या जीवाला एकच वेळ लागलं पाहिजे, नित्य गोविंद गोविंद. कारण त्याच्याशिवाय दुसरा सोडवणारा, आपल्याला वाटेल की माझ्यावर कुणाचं तरी छत्र आहे, मग ते राजाचं असेल, एखाद्या नेत्याचं असेल किंवा एखाद्या मोठ्या बाबा किंवा अजून कोणाचं असेल, पण ते छत्र सुद्धा आपल्याला यातून सोडवू शकत. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरे. आपल्याला वाटतं माझे नातेवाईक 4 डॉक्टर आहेत आमच्या याच्यामध्ये, पण त्यातून सोडवणारा जर असं असतं, डॉक्टर जर आपल्याला वाचवणारा असता तर डॉक्टर गेलाच नसता ना, तो तर अमरच झाला असता. मग सगळेच जण डॉक्टरकीला गेले असते. पण डॉक्टर जातो याचा अर्थ तो स्वतःला वाचवू शकत नाही, तर तो आपल्याला वाचवू शकेल का? नाही वाचू शकणार. आपण असा विचार केला, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की शेवटी पाहिजे ते मी विकत घेऊ शकतो, पाहिजे. पण मला सांगा, ज्याच्या बँकेमध्ये लाखोनी शिल्लक असते तो हॉस्पिटलमध्ये असतो, पैसे काढायला तो नसतोच. मग ते इंदिरा गांधीचे असू द्या नाही तर संजय गांधीचे असू द्या, कोणाचे पण असले, काढायला तो असतो का शिल्लक? म्हणजे ते पैसे आपल्याला शेवटी उपयोगाला पडत. ती कोणाची धन होते?
कोणाची धनवते? मागे राहिलेत त्यांची. म्हणजे इथे येऊन ज्याने जे कमावलंय ना ते सगळं तूने जो कमाया दूसरा ही खाएगा, आणि खाली हात आया है खाली हात जाएगा. म्हणजे आपण जे कमावलंय ते दुसऱ्यासाठी घेऊन पण जाणार नाही. याचा अर्थ कमवायचं नाही का? नाही, कमवायचं. मी तर म्हणेन की अगदी पाहिजे त्या गाडीमध्ये फिरवा, पाहिजे त्याशा बंगल्यामध्ये राहा, पाहिजे तसे कपडे वापरा, पण जेव्हा कधी भगवंताच्या समोर उभे राहणार ना तेव्हा भगवंताच्या नजरेला नजर द्याल, ती देता आली पाहिजे. एवढा आपण प्रामाणिकपणे कमावलेला असेल तर कोणत्याही गाडीत फिरा, कसेही कपडे वापरा. कारण संपत्ती जर आपण सत्याने कमावलेली असेल तर ती शेवटी आपल्याला काहीतरी लाभ देऊन जाईल. अन्यथा आपण म्हणतो ना टेबलाच्या खालून ते पुरत आणि कधी कामाला सुद्धा उलट असलेलं घेऊन जातं. आणि म्हणून संपत्ती आपल्याला काहीच काडीची किंमत शेवटी आपल्याला तिची नाहीच आहे. कारण कोणालाही पैशाने हा जीवन विकत घेता येत नाही. कारण तसं असतं तर श्रीमंत गेलेच नसते. मग जायचं तर आपण या सगळ्या गोष्टीतून बाजूला यायचं आणि भगवंताकडे प्रार्थना करायची की हे भगवंता, आज जे मी काही जसा आहे ना, तू जसं मला ठेवलंयस तसं मी जगत आहे, पण यातून मी आनंदी आहे. कारण जे मी कमावलंय ते तुझ्यामुळे मला मिळालंय. हा भाव जर आम्ही आपल्या मनामध्ये ठेवला ना तर आपल्याला खूप आलं म्हणून आपण जास्त उधळणार पण नाही आणि काहीच नसलं तर रडणार पण नाही. कारण आपण रडतो कशासाठी? कारण आपल्या इच्छा संपत नाहीत म्हणून. कारण मुक्ती दुसरी तिसरी काहीच नाहीये. ज्याची वासना तृप्त झाली आणि ज्याची इच्छा संपली तो मुक्त झाला. मग आपण मुक्त का होत नाही? कारण आपल्या इच्छा संपत. सायकलवाल्याला मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकलवाल्याला आता बुलेट पाहिजे, बुलेट आली तर लगेच 4 व्हीलर पाहिजे, ती असेल तर सफारी पाहिजे, अजून काही निघाली तिकडची दुपारची ती पाहिजे. म्हणजे आपली इच्छा संपणार नाही आणि आपली वासना पण तृप्त होणार नाही. मग ह्या दोन्ही खरं तर पाप काय आहे? पाप म्हणजे पापाची व्याख्याच अशी केलेली आहे, इच्छा आणि वासना यातून जे कर्म घडतं त्याचा त्या कर्माचा जो भोग तयार होतो ना तो भोग म्हणजे पाप आहे. आणि हे जर पाप आम्ही करत राहिलो तर प्रारब्ध तयार होत राहील आणि परत एकदा आपल्याला जन्म घेणे लागे वासनेच्या अंग, आणि त्याची झाली अंगे ती वासनाच हरिरूप केली तर परत जन्माला येणं नाही. मग इथून जर सुटायचं असेल तर त्या भगवंताला आपण शरण गेलो पाहिजे. कारण त्याच्याशिवाय दुसरा सोडवणारा कोणीच नाही. हेच अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हण तुला सोडवे न कोणी, तुका म्हण तुला सोडवे न कोणी. एका चक्रपाणी वाजवनिया, एका चक्रपाणी वाजवनिया, काळाची एवढी पडेल माझेवा, काळाची एवढी पडेल माझेवा. एका चक्रपाणी वाचनिया, एका चक्रपाणी वाचनिया, काळाचे एवढे पडेल बदेवा, काळाचे एवढे पडेल बदेवा. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, माय बाप सोडविना, माय बाप, माय बाप सोडविना तेव्हा, सोडविना तेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा, सोडविना तेव्हा.
बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप माय बाप माय बाप माय बाप माय बाप सोडविना तेव्हा 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 माय बाप आ आ सोडविना देवा माय बाप काळाची मोडे पडेल माझे काळाची मोडे पडेल माझे पडेल माझे ढोपार कुमारी पार कुमार जय जय ढोपार कुमार पार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमार ढोपार कुमार पार 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 कुमार ढोपार 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 कुमार
विठोबार कुमाय विठोबार कुमाय पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामिना दुरी राही काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनिक सोयरी भली भली काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप झाली तैशी केली कटकट बरविका नीट देव जाणे जसं जमेल तसं या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर अभंग तुकोबांचे आहेत. अभंग कधी सुटत नाही, कारण अभंग जर सुटला तर हा देह इथे पडेल. आपण अभंग सोडवत नाही, तर आपल्या मतीनुसार आपल्या बुद्धीनुसार सद्गुरूच्या आशीर्वादानुसार जसं जमतं तसं आपण त्याच्यावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. अभंग कधी सुटत नसतोय, कारण तो अभंग जर सुटला तर आपली कोडी पण सुटतील, पण आपल्याला कोडी सुटत नाही. मग या संसाराची जर कोडी सुटवून घ्यायची असतील तर आपण प्रत्येक क्षणाला त्या काळाला समोर ठेवलं पाहिजे, मृत्यूला समोर ठेवलं पाहिजे. कारण मृत्यूला प्रत्येकाला सामोरं जायचं आहे. कारण 4 दुःख कुणालाही चुकलेली नाही, जन्म मृत्यू जरा व्याधी प्रत्येकाला आहेत. आणि या दुःखातून जर कायमचं सुटायचं असेल तर प्रत्येक क्षणाला आपण मृत्यू समोर ठेवला पाहिजे आणि प्रत्येक क्षण हा भगवत चिंतनात घालवला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय दुसरा तरुणोपाय ह्या जीवाला दुसरा सोडवणारा, एका चक्रपाणी वाचून दुसरं कुणी सोडवणारा नाही. म्हणून तयाचे भजन चुकू नका. दुसरं सगळं चुकलं तरी पण आपण ते सोडून सगळं बरोबर करतो, तेवढंच फक्त आपल्या हातून सुटतं किंवा चुकतं. आणि म्हणून आपण इथेच मग जायचं जर असेल, कारण त्या परमधामाला निजधामाला त्या मुक्कामाला सगळ्यांना पोहोचायचं आहे. कोणी ह्या जन्मात जाईल, कोणी पुढच्या जाईल, कोणी त्याच्या पुढच्या किंवा कोणी 84च्या कुठल्या तरी एका योनीतून आपल्याला सुटायचं. मग जर नंतर तरी सुटायचं आहे तर आजच सुटलो तर, कारण दुःख प्रत्येकाला आवडतं का? झोपले की काय नाही ना, कोणालाही दुःख आवडत, पण तरी आपण ही 4 दुःख प्रत्येकजण झेलत आहोत. मग प्रत्येक क्षणाला आपण समजून राहिलं पाहिजे, जगलो पाहिजे की काळ आपल्या समोर उभा आहे. नवे नवे आपण काळाच्या समोर प्रत्येक पावलागणिक जात आहोत. आणि तो येण्याच्या आत खरं तर मृत्यू अचानक येत नाही. 6 महिने आधी आपल्याला मृत्यू कळतो. जर तुम्ही पूर्व दिशेला जात आहेत, सूर्य उगवलेला आहे, आकाश शुभ्र आहे, आणि अशा वेळेस सहजच विचार केला तर आपली सावली ही पश्चिमेला पडायला पाहिजे. जर ती दक्षिणेला पडत असेल तर समजायचं आपला मृत्यू 6 महिन्यावर येऊन ठेपलाय. आपण पाण्यातून प्रवास करत आहोत, नदी पात्रात जात आहोत, अर्ध्यापर्यंत गेलोय, अर्ध्या धारेवर, तेव्हा आपले प्रतिबिंब पाण्यात दिसतं. हात पाय
आपलं शरीर दिसतं, पार मानेपर्यंत दिसतं, पण मुंडकं दिसत नाही. समजायचा आपला मृत्यू 3 महिन्यावर येऊन ठेपलाय. 6 महिने झाले, 3 महिने झाले, 15 दिवसावर या. जास्त लांब लाईन सांगायला वेळ नाही, कारण हे सगळे थकलेले आहेत. 15 दिवसावर यायचं असेल समजा, खरं तर 7 दिवस, 9 दिवस, 9 दिवस, 7 दिवस, 5 दिवस आणि शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला मृत्यू कळतोय. आता सगळे मी सांगत नाही बसत, पण शेवटचे 2-3 सांगते. सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे नासागरी. एकदा नाकाचा शेंडा जर आपल्याला डोळ्यांनी दिसत नसेल, त्या दिवशी तेची दिनी म्हणावे रामकृष्णा, सकाळी नाश्त्याला आपण नाही. म्हणजे इतक्यापर्यंत शास्त्रामध्ये मृत्यू आपल्याला कळतो, पण आपण कळवून घेत. कळला तरी आपण काय करतो, ते पान बंद करतो. कारण आपल्याला कितीही सूचना मिळाल्या तरी त्या सूचनांना आपण सामोरे जात, तेवढं धैर्य आपल्यामध्ये नाही. ते फक्त संतांमध्ये होतं. पहिली सूचना आली, दशरथाचा एक केस पिकलेला दिसला, दुसऱ्या दिवशी रामाला राज्याभिषेक. आपले सगळे पांढरे झाले तरी चावी कमरेलाच, ती मुलांकडे जात नाही. म्हणजे काय की आपण सूचनांचं पालन करत नाही. दात सगळे गेले, मुखात काहीच नाही राहिलं. राम म्हणायच्या ऐवजी लांब व्हायला लागलं, तरी पण राम राम म्हणत नाही. म्हणजे जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू तीर्थयात्रे जाय चुकू नको. पण आपण जातो का तीर्थयात्रेला? हात पाय शाबूत आहेत तोपर्यंत तर नाहीच. जोपर्यंत घरात काहीतरी आपण कामाचे आहोत तोपर्यंत आपण घर सोडत. ज्या दिवशी समजतं की आता हा काहीच कामाचा राहिलेला नाही, त्या दिवशी आमच्या म्हाताऱ्याला घेऊन जातं का? त्या दिवशी आपण काय म्हणतो, आमच्या म्हाताऱ्याला घेऊन. तो म्हातारा तरी जायला तयार नसतो, पण तरी बळच त्याला कोणीतरी घेऊन जातं. पण तिथं जाऊन पण तो काही करत, कारण मुखात एक पण राहिलेला नसतो. मग राम काही येत नाही. म्हणजे जाईपर्यंत आपल्याला वासना आपल्या सोडत. आपण म्हातारे होतो पण वासना म्हातारी होत, आणि म्हणून तिच्या योगाने परत जन्माला यावं लागतं. मग परत जन्माला येण्यापेक्षा ती वासनाच, तो संसारच भगवंताच्या चरणी जर आपण व्हायला, प्रत्येक क्षणाला प्रत्येक कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल, पण आपल्याला दुःख झालं तरी चालेल, पण मी राम म्हणणार नाही. कारण आपल्याला तो राम येण्यासाठी आधी पूर्व सुकृत असावं लागतं. मागचं पुण्य जर शिल्लक असेल तरच एकदा भगवंताचं नाम मुखाला येतं. तर ते नाम आपल्याला सतत कुणी किती येऊन सांगू द्या हो, पण ते यायला आधी काहीतरी शिल्लक असावी लागते. म्हणून आता तरी करा, आता तरी पुढे हाची उपदेश, आणि नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त. आपल्या चित्तात सगळा फक्त प्रपंचच भरलेला आहे. त्या चित्तात एकदा देवाला बसवलं तर घर मंदिर, हे शरीर एकदा मंदिर झालं की मग शिल्लकच काही राहत नाही, कारण ते मन त्याचं पुजारी होऊन जाणार आहे. आणि म्हणून त्या मनाला उपदेश या अभंगातून तुकाराम महाराजांनी केलेला आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. झाली तशी सेवा त्या बाबांच्या चरणी समर्पित करते. खरं तर या कीर्तनरूपी सेवेसाठी ज्यांची उत्तम साथ नेहमीच आम्हाला लाभते असे आमचे संतोष महाराज, दिलीप महाराज आहेत, त्यानंतर बाबा आहेत, की अगदी कधीही कुठेही कार्यक्रम असू द्या त्यांना माहिती झालं की ते येतात. चरण महाराज आहेत, मृदुंगाची उत्तम साथ दिली. खरं तर मूड अप झाला होता त्यांचा आधीच, माईक नीट लागत नव्हता, पण तरी शेवटपर्यंत उत्तम साथ दिली. सगळ्यांची नावं घेणं मला आता शक्य नाही, पण सगळे वयोवृद्ध माणसं आहेत, त्यातली अनुभवी आहेत, वारकरी संप्रदायातली आहेत. असे विष्णूबाबा आहेत की ते विनेकरी नेहमीच ती सेवा ते बजावतात. सगळ्यांच्या चरणी माझा माथा ठेवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सेवा त्या ताईंनी मला दिली, त्या दादांकडून माझ्याकडे आलेली आहे. खरं तर या गावची मी सून आहे, पण आज या गादीवर उभं राहण्याचा अधिकार त्यांनी मला दिलेला आहे. म्हणजे त्यांनी मला स्वीकारले की बाई तू इथं उभी राहू शकतेस. त्यांच्या चरणी मी माझा
माथा टेकते आणि जी सेवा आज तुम्ही सगळ्यांनी जेवढं नामस्मरण आपल्याकडून झालं असेल ते त्या बाबांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला इथेच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोलिलेले कुरे वेडे वापुडे उत्तरो नाही विचारिला भिकार म्यापुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय श्री राम.